आमच्या सोसायटीमध्ये हाऊसकीपिंग मेड आहे. त्यांना मी एक जुन्या जमान्याच्या स्टाईलची पोटली बनवून दिली होती. ती स्क्वेअर टाईपची असते. त्यांनी मला सॅम्पल दिलं होतं, तर मी त्यांना तशी पोटली बनवून दिली. तर 3-4 महिने वापरल्यानंतर त्या म्हणल्या की मला अजून एक बनवून दे. तर माझ्याकडे ऑर्गॅन्झोचा कापड उरलेला होता आणि अस्तर पण उरलेलं होतं. त्याचा मी वन पीस बनवला होता. तर मी आज पोटली बनवलेली आहे राहिलेल्या कापडांची. तर ही आहे पोटली. हा जो वरचा जो कापड लावलेला आहे हा ऑर्गॅन्झोचा कापड आहे. हा मी वन पीससाठी आणला होता. आणि याच्या आतमध्ये जे कापड आहे ॲक्च्युली ते अस्तर आहे वन पीसचं. आणि हे अस्तर कॉटन नाही आहे, सिंथेटिक आहे. तर त्यांना अशी पोटली पाहिजे होती. आता हा जो खिसा आहे याच्यामध्ये ते मोबाईल ठेवतात. आणि हे जे बटन आहे मी शोसाठी लावले. याला मी बॉर्डर्स केले आहेत म्हणजे सिलाई जी आहे पक्की राहते. आता हा जो पार्ट आहे यात 2 खिसे आहे. हा एक आहे आणि हा जो खिसा आहे हा दुसरा आहे. तर त्या बाया काष्ट घालतात आणि कॉइन्स वगैरे जे पण असतात त्यांच्याकडे, तर ते कॉइन्स असे आतमध्ये टाकतात त्याच्यात. आणि हा खिसा खूप लंबा आहे, इथपर्यंत जातो. इथे त्यांची चाबी किंवा चष्मा किंवा ते लोक तंबाखू पण खातात, तर त्याची डब्बी वगैरे अशी आतमध्ये ठेवतात. आणि त्यांचे पैसे वगैरे ते आतच ठेवतात. तर अशी 2 हे मी सेक्शन्स बनवलेले आहेत. दोन्ही पण लंबे आहेत असे. आणि हा जो सेक्शन आहे इथे फक्त ते मोबाईल ठेवतात, म्हणजे त्यांना कोणाचा कॉल आला की पटकन ॲक्सेसेबल राहील. आणि ते घालतात कसं हे पण मी तुम्हाला दाखवते. इथे ते पैसे वगैरे आतमध्ये टाकून ठेवतात, इथे मोबाईल ठेवतात आतमध्ये. आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट ते कमरेला एवढा पार्ट आतमध्ये टाकतात आणि अशा प्रकारे कमरेमध्ये खोचतात. हा फक्त कमरेमध्ये खोचतात ते एवढा पार्ट. याला पिन वगैरे लावायची काही गरज नसते. एवढा पार्ट ते कमरेमध्ये खोचतात, म्हणून ही लंबी बनवावी लागते. आणि एवढा पार्ट त्यांचा बाहेर असतो. तर तुम्हाला ही पोटली आवडली असेल तर मला कमेंट नक्की करा.